निळकंठेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याबाबत गुन्हा दाखल होता। त्यामधील आरोपी काल दिनांक 30 जुलै रोजी रात्री 10:45 वाजता आम्ही त्याच्यामधील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। त्यामधील आरोपी हा अमित पापा सय्यद असा असून त्याचं वय 35 वर्ष आहे। यामध्ये दिनांक 26 जुलैला तो त्या मंदिराच्या परिसरामध्ये एका घरी बसून तो दारू पित होता। दारू पिल्यानंतर तो मंदिराच्या परिसरात झोपण्यासाठी गेला। रात्री साधारणतः 1-1:30च्या आसपास तो नशेमध्येच उठला। त्याचा मोबाईल आणि चप्पल त्याने तिथंच टाकून दिली जिथं तो झोपला होता आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरल्या साईडला जिथं शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती त्याची त्याने दगडाने तोडफोड केली आणि तिथून तो यवत रेल्वे स्टेशनकडे तो निघून गेलेला होता। यामध्ये मागील 3 दिवसापासून आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतः माननीय SP सर त्या ठिकाणी व्हिजिट केलेले होते आणि एकूण 10 टीम त्या ठिकाणी शोध घेत होत्या। त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या प्रयत्नाने काल रोजी अमित पापा सय्यद याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आज त्याच्याकडे विचारपूस केली असताना त्याने ज्या घरी बसून दारू पिलेला होता आणि मद्यार्काच्या सेवनाखाली तो तिथं जाऊन हा गुन्हा करण्यासाठी तो प्रवृत्त झालेला होता। म्हणून BNS कलम 125, 211 आणि 222 तसेच 65 प्रोहिबिशन ॲक्ट या कलमाची वाढ केलेली आहे आणि तेथील जो यांना दारू पुरवठा करणारा अवैधरित्या जो इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आज रोजी यवत पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये एक आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याकरिता शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे। रूट मार्च घेण्यात आलेला आहे। या निमित्तानं मी आवाहन करतो की कुठल्याही अफवाला किंवा अपप्रेरणेला बळी न पडता कोणीही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, कुठल्याही अफवा आणि अपप्रेरणेला बळी पडू नये। ज्यांनी कोणी कायदा मोडलेला आहे त्यांच्यावर यथोचित कारवाई जी उचित कारवाई आहे ती पोलीस विभागाने केलेली आहे एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो।